नमस्कार. आपण ऐकतोय प्राचार्य श्री अनंत दामोदर आठवले म्हणजेच परमपूज्य स्वामी वरदानंद भारती यांचं जीवनचरित्र तेजाचं चांदणं. आज आपण प्रत्यक्ष चरित्र वाचायला सुरुवात करणार आहोत. आजचा विषय आहे नमन. शांतोदान्तः कुलीनश्च विनीतः शुद्धवेषवान् शुद्धाचारः सुप्रतिष्ठा शुचिर्दक्षः सुबुद्धिमान् अध्यात्मध्याननिष्ठश्च मन्त्रतन्त्रविशारदः निग्रहानुग्रहे शक्तः सद्गुरुरभिधीयते. अनुकूल प्रतिकूल परिस्थितीत मनाचं संतुलन कायम असल्यामुळे आतून येणाऱ्या अनंत शांततेच्या अनुभवामुळे व्यक्तिमत्व अतीव शांत, तेजस्वी आणि प्रसन्न असलेल्या जितेंद्रिय योगीराम कुले अशा कुलीन घरात जन्म घेतलेल्या निस्सीम श्रद्धेने संत, सत्पुरुष, देशभक्त, विद्वान, पंडित, व्यासंगी गुणीजनांच्या समोर सर्वदा नम्र असलेल्या आणि उत्कट भावाने सर्व भूतमात्रांच्या ठाई जय जगा धाकुटे होईजे या सहज वृत्तीने विनम्र असलेल्या, स्वच्छ साधा पोशाख गृहस्थाश्रमात धारण केलेल्या, गेरूने रंगवलेल्या अत्यंत साध्या सुती काशाय वस्त्रात संन्यासाश्रमात सुशोभित दिसणाऱ्या, शुद्ध आचार, विचार आणि वाणी यांनी सुप्रतिष्ठा प्राप्त झालेल्या, विशुद्ध अंतःकरणाच्या अखंड सावधानता अंगभूत असलेल्या, प्रज्ञावान, अध्यात्मविद्या आणि ध्यानधारणानिष्ठ, क्रियायोगाविषयी श्रद्धा असणाऱ्या, मंत्रविद्या तसंच तत्त्वज्ञानांचं अचूक ज्ञान असणाऱ्या, सहवासात येणाऱ्यावर कृपानुग्रह आणि शासन दोन्हीही सारख्याच ममतेने करणाऱ्या, परमदयाघन, त्रिखंड मंडित, ज्ञानमूर्ती, भक्तोत्तम, ब्रह्मज्ञानी, सद्गुरू या अभिधानाला अलंकृत करणाऱ्या श्री अनंत दामोदर आठवले, संन्यास दीक्षा ग्रहीत स्वामी वरदानंद भारती सर्वांच्या अंतःकरणात आप्पा या अभिधानाने सुप्रतिष्ठित, आदराने सुपूजित असलेल्या विभूतीला शब्दसुमनांजली विनम्रतापूर्वक अर्पण करून त्यांच्या पावन चरित्रामध्ये अवगाहन करूयात. परमपूज्य आप्पांचं व्यक्तिमत्व बहुआयामी होतं. विकसित कमलदलांनी सुशोभित असणाऱ्या कमलपुष्पांप्रमाणे त्यांचं व्यक्तिमत्व सात्विक गुणमंडितच होतं. त्यांचं जीवन हिमालयासारखं उत्तुंग, सागरासारखं गंभीर, गंगेसारखं पवित्र आणि स्फटिक झऱ्यासारखं पारदर्शक होतं. त्यांची तीक्ष्ण बुद्धिमत्ता आणि प्रभावी लेखनशैली प्रज्ञावान आचार्य परंपरेला सुशोभित करणारीच होती. तर त्यांची संपन्न प्रतिभा अभिजात विदग्ध काव्याशी सख्यत्व पावणारी होती. संत परंपरेचे श्रद्धेने पायीपण करणारी होती. त्यांची जाज्वल दासभक्ती, उत्कट धर्म संस्कृती, प्रेमाभिमान आणि आचारनिष्ठा यांनी परिपूर्ण होती. त्यांचा पारमार्थिक अधिकार आचार्य परंपरा, संन्यासी परंपरा आणि संत परंपरा यांना ललामभूत होता. तर त्यांची अनन्य सद्गुरू शरणताची ज्ञानेश्वर माऊली आणि शांतीब्रह्मनाथांचं स्मरण करून देणारीच होती. त्यांचे त्यागी, तेजस्वी, तपपूत जीवन म्हणजेच सुसंपन्न वैदिक धर्माच्या वेदीने सीमित केलेल्या प्रज्वलित स्थंडिलात हवन केलेली समिधारूप निःशेष आहुती होती. श्री निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांना, श्री जनार्दन स्वामींनी एकनाथांना, श्री रामकृष्ण परमहंसांनी विवेकानंदांना जसं घडवलं तसंच दासगणू महाराजांनी त्यांच्या अनंताला घडवलं आहे. अनंतरावांचं जीवन सद्गुरू दासगणू महाराजांच्या छत्रछायेत कल्पवृक्षात तळवटी निवास करावा असंच होतं. उभ्या महाराष्ट्राला संत कवी दासगणू महाराज हे एक भक्तिरसपूर्ण कीर्तन करणारे कीर्तनकार म्हणून ज्ञात आहेत. त्यांनी गायलेली संतचरित्र महिपतीच्या काव्यरसासारखीच रसाळ असल्यामुळे ते आधुनिक महिपती या बिरुदांनी ओळखले जातात. परमपूज्य दासगणूंच्या विशाल वाङ्मय निर्मितीमुळे त्यांना आधुनिक दासोपंत असंही म्हणतात.
कीर्तनाख्यान रचनाकार कीर्तनकार म्हणून त्यांचा लौकिक असला तरी संत चरित्रांची रसाळ निर्मिती ही मराठी वाङ्मयाला त्यांची अनमोल देणगीच म्हणावी लागेल. इतकी ती श्रेष्ठ साहित्य गुणांनी युक्त आणि समृद्ध आहे. तिचं ऐतिहासिक मूल्यही थोरच आहे. दासगणू महाराजांना शके 1790 ते 1884 म्हणजेच इसवी सन 1868 ते 1962 असं 94 वर्षाचं प्रदीर्घ आयुष्य लाभलं. दासगणू महाराजांचं जीवन, त्यांचा विविध क्षेत्रातील ख्यातनाम असा शिष्य परिवार, मान्यवरांशी असलेला संपर्क, प्रचंड वाङ्मयीन कार्य, वत्सल कृपाशीर्वाद हे स्वामी वरदानंद भारती यांच्या जीवनाचे पाथेय होते. दासगणू महाराज आप्पांचे दादा होते, सर्वस्व होते. त्यांचं प्रत्येक वाक्य आप्पांना वेदवाक्याप्रमाणे प्रमाण होतं. दादांच्या इच्छेत आप्पांची इच्छा, आकांक्षा मिसळून गेली होती. त्यामुळेच आप्पांचं चरित्र म्हणजे दादांच्या कृपा आशीर्वादरूपी सुवर्ण पुष्पांना लाभलेला सुगंधच आहे. दासगणू महाराजांना त्यांच्या परिवारातील लोक दादा म्हणायचे. दादा मूळचे कोकणातले, रत्नागिरी प्रांतातील रत्नागिरी तालुक्यातच कोतवडे नावाच्या एका लहानशा खेड्यातील रहिवासी. त्यांचं आडनाव सहस्त्रबुद्धे होतं. अधिकाराने खोतपण त्यांच्या घराण्याकडे आलं. कुटुंब सुखवस्तू असून त्यांना गावात चांगला मानही होता. सहस्त्रबुद्धे हे अश्वलायन शाखेचे शांडिल्य गोत्री ऋग्वेदी चित्पावन ब्राह्मण. सहस्त्रबुद्धे यांचं एक विठ्ठल मंदिरही कोतवाड्यात आहेच. विठ्ठल भक्ती या घराण्यात दीर्घ कालापासून चालत आलेली आहे. हे लोक मूळचे करकंब्याचे. त्यांच्या कुळातील अप्पाजी नारायण यांनी त्यांचा मूळ प्रांत करकंब सोडून नगर प्रांत जवळ केला. हे दादांचे पणजोबा श्री एकनाथ पंत आणि त्यांच्या पत्नी सरस्वतीबाई हे आजोबा आणि आजी. दादांचे वडील दत्तात्रय आणि मातोश्री सौ सावित्रीबाई होत्या. याच साध्वीच्या उदरी शके 1779 पौष शुद्ध एकादशीच्या पुण्य दिवशी म्हणजे 6 जानेवारी 1868 रोजी अक्कोळनेर गावी दादांचा जन्म झाला. त्यांचं पाळण्यातलं नाव नारायण होतं. त्यांचे आजोबा म्हणजे श्री एकनाथ पंतांनी आपल्या गुटगुटीत नातवाला पाहून म्हणलं, नारायण काय नाव ठेवलं रे याचं? गुलामाचं पोट तर पहा कसं गणपतीसारखं आहे आणि त्याचे कानसुद्धा पहा केवढे आहेत. याला आता आपण गणपतीच म्हणूयात बरं का. आणि त्यानंतर नारायण हे अगदी नाव मागे पडलं. गणपती गणेश हेच नाव प्रचारात लौकिक पावलं. बालपणाची 5-7 वर्ष लाडाकोडात गेली. वयाच्या 9व्या वर्षी म्हणजे शके 1798 म्हणजेच 1876 इसवी सन त्यांची मुंज झाली. मौंजी बंधनानंतरही बालगणूला अभ्यासात काही गोडी वाटत नव्हती. त्यांचं अभ्यासात लक्ष लागावं त्यासाठी सर्वजण आवर्जून प्रयत्नशील होते. परंतु बालगणू मात्र शाळेत अभ्यास सोडून लावड्या, छक्कड यांची रचना करीत असायचे. सर्वांनी प्रयत्न करूनही मुलगा शिकेल असं चिन्ह काही दिसेना. सर्वांनी आता मुलापुढे हात टेकले आणि वयाच्या 21-22व्या वर्षी इंग्रजी 4थीतच त्यांच्या शालेय शिक्षणाला नित्याचाच पूर्णविराम मिळाला. मुलगा अत्यंत बुद्धिमान असूनही शिक्षणाचा योग नाही या धारणेने वडीलधारी माणसं गप्प राहिली. दादा अतिशय मानी होते. शिक्षणावरून घरात काकू बोलली, त्यांचा अपमान झाला. ते पाणी पिण्यासही तिथे उभे राहिले नाहीत आणि म्हणाले, काही झालं तरी मी तुमचं नाव सांगणार नाही. लौकिक मिळवला किंवा उपाशी मेलो तरी माझ्या एकट्याच्या नावावर सर्व काही करीन असं तोंडून बोलले आणि ते जे घराबाहेर पडले ते कायमचेच. दादांनी पोलिसात नोकरी धरली. श्रीगोंदे किंवा या नगर जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणापासून नोकरीला त्यांनी आरंभ केला. पोलीस खात्यात 11 वर्ष नोकरी केली. नोकरीच्या काळात श्रीगोंद्याला असताना परमपूज्य सद्गुरू श्री वामन शास्त्री इस्लामपूरकर यांची भेट घेतली. शास्त्रीजी मोगलाईतील परांडे या गावाजवळ असलेल्या काजीच्या इस्लामपूरचे राहणारे. ते समर्थ संप्रदायी श्री कल्याण स्वामींच्या परंपरेतले सांप्रदायिक रामदासी होते. ते मद्रासकडे मोठे सरकारी अधिकारी होते. यांचा संस्कृत विद्येचा व्यासंग दांडगा होता. पुण्यातल्या आनंदाश्रम या संस्थेने प्रकाशित केलेल्या तैत्तरीय उपनिषद
या ग्रंथाची प्रत नुकतीच मिळाली. प्रस्तुत ग्रंथ शास्त्रीजींनी संशोधित केला होता. शके 1819 म्हणजेच 1897 इसवी सन मधलं हे प्रकाशन आहे. या श्रेष्ठ पंडिताकडून दादांनी मंत्रोपदेश घेतला. गुरु उपदेश घेताना दादांना गुरुदक्षिणा देण्याची इच्छा होती. त्यावेळी वामनशास्त्री म्हणाले, अरे तुझ्या पगारातील पैशांनी काय होतंय? गुरुला सर्वस्व अर्पण करावं लागतं, तशी तयारी आहे का? तुझ्या सर्व नोकरीची मी गुरुदक्षिणा घेणार आहे, पण त्याला अवकाश आहे. श्री दासगणू हे प्रथम कट्टर शिवभक्त होते. सोमवार, प्रदोष, शिवरात्र ही व्रते ते मोठे निष्ठेने आणि कडक रीतीने पाळायचे. वामनशास्त्री रामदासी संप्रदायी असूनही पंढरपूरचे वारकरी होते. त्यांनी अनुग्रह देतेवेळी दादांना बेलाच्या पानावर शिवमंत्रच दिला, परंतु आज्ञा म्हणून पंढरपूरची वारी करायला सांगितलं. सद्गुरू उपदेश झाल्यानंतर दादा हे दासगणू या नावाने प्रसिद्धीला आले. शास्त्रीजी आणि दादा या गुरु शिष्यांची भेट मंत्रग्रहणानंतर 2-3 वेळेसच झाली. शास्त्री बुवा पुढे फार दिवस राहिले नाहीत. एकदा ते आपल्या या प्रिय शिष्याला घेऊन पंढरीला गेले. तिथेच त्यांनी मी काशीत जाऊन देह ठेवणार आहे असंही सांगितलं आणि पुढे ते ज्यावेळी काशीला जाण्यासाठी निघाले त्यावेळी दौंड इथे मला येऊन भेट अशी त्यांनी आपल्या शिष्याला आज्ञा केली. त्याप्रमाणे दादा दौंड इथे सद्गुरूंच्या दर्शनाला गेले. गुरुमाऊलींची ही शेवटची भेट या कल्पनेने त्यांचं हृदय दुःखाने भरून आलं. त्यावर शास्त्रीजी म्हणाले, वेड्यासारखं दुःख करू नकोस, हा मुळी मृत्यू लोकच आहे. त्यातूनही मी नित्याचाच दुरावलेलो आहे अशी समजूत करून घेण्याचं कारण नाही. 2-3दा शिर्डीत गेला होतास ना? साईबाबा योग्य विभूती आहेत, त्यांना माझं स्वरूप मान. आम्ही दोघं एकरूपच आहोत. तेच इथून पुढे तुला वेळोवेळी मार्ग दाखवतील. शास्त्रीजी काशीला काही दिवस राहिले आणि तिथेच त्यांनी शके 1818च्या ज्येष्ठ वद्य एकादशीला विश्वेश्वराच्या चरणी देह अर्पण केला. वामनशास्त्री यांना संतती नव्हती. शास्त्रीबुवांचा परमार्थ अतिशय गूढ असल्यामुळे त्यांच्या वास्तविक महात्म्याचं ज्ञान कोणाला होण्यासारखंच नव्हतं. त्यामुळे त्यांना दादांच्या शिवाय दुसरा कोणीही शिष्य नव्हता. पूर्वीच अर्पण केलेल्या आध्यात्मिक वैभवासवे त्यांनी आपली ऐहिक संपत्तीही एका मृत्यूपत्राद्वारे दादांच्या स्वाधीन केली. शास्त्रीबुवांनी काशीहून दादांना पंजीकृत डाकेने मृत्यूपत्र पाठवलं होतं. धनिकालाही मोह पडावा अशा मोठ्या संपत्तीवरचा सर्व अधिकार दादांनी स्वसंतोषाने सोडला. ते मृत्यूपत्र जसंच्या तसं वंदनीय गुरुपत्नींच्या स्वाधीन केलं आणि ते म्हणाले, माय, मला या संपत्तीची थोडीही अपेक्षा नाही, ते तुम्ही खुशाल परत घ्या. गुरु माऊलींच्या पूजेतील त्यांच्या आवडीची ही विठ्ठल मूर्ती तेवढी मला द्या, मला आणखीन काहीही नको. दादा एका तनसडीलाही हात न लावता आपल्या सद्गुरूंची उपास्य देवता श्री पांडुरंगाची मूर्ती तेवढी घेऊन अत्यंत समाधानाने परत आले आणि हीच मूर्ती परंपरेने चालू असलेल्या दादांच्या देवांच्या पूजेत आजही आहे. शास्त्रीबुवांच्या सान्निध्याचा आणि वियोगाचा काळ हा साधारणपणे 1894 ते 1896 या 2-3 वर्षातीलच आहे. श्रीगोंद्याहून दादांची बदली जामखेड येथे झाली. गुरु उपदेशाने अंतरंगात रुजलेल्या भक्तीच्या सूक्ष्म बीजाला पहिला अंकुर याच ठिकाणी फुटला. त्यामुळे दादांचा कीर्ती सौरभ अखिल महाराष्ट्रभर दरवळला. त्यांच्या कीर्तनाचा पहिला धडाही जामखेड गावातच गिरवला गेलेला आहे. दादांच्या कीर्तनाचा थाटही काही वेगळाच होता. बाष्कळ विनोद नाहीत, तराण्याचा गडगडाट नाही, ओढून ताणून कोट्या करणं नाही, कृत्रिम हावभाव नाही, पांडित्याचं उसणं प्रदर्शन नाही, ढोंगीपणाची चीड, आबालवृद्धांना सहज समजेल अशा विषयाची सोपी मांडणी असायची. अकृत्रिम साधेपणा, हृदयाचा ठाव घेईल अशी जिव्हाळ्याची भाषा, हृदयातून उमटणारं भक्तिप्रेम आणि या सर्वांना मधुरपणे उठाव येईल असं स्वरचित प्रेमळ प्रासादिक भक्तिभाव परिपूर्ण असं काव्य ही त्यांच्या कीर्तनाची वैशिष्ट्यच म्हणावी लागतील. त्यांची काव्यप्रतिभा तोपर्यंत शृंगारिक लावण्या रचण्यात रमलेली होती. त्यामुळे तमासगीर गोंधळी यांच्यात रमणाऱ्या दादांकडे लोक वेगळ्या नजरेने पाहत असत.
परंतु दादांचं जामखेडला शेटफळकरांच्या आग्रहावरून झालेलं पहिलंच कीर्तन, ज्यात दामाजीच्या आख्यानात श्रोते भावविभोर झाले. कीर्तन ऐकून लोक म्हणायला लागले, गणपतराव दिसतो आणि वाटतो तसा केवळ नाही आहे, काही वेगळाच असला पाहिजे. उर्वरित भाग आपण ऑडिओ क्लिप नंबर 2 मध्ये ऐकणार आहोत.